तालुक्यातील महिलांनी मकर संक्रांतीची सुरुवात आंधळी धरणाचे पूजन करून केली आहे। पाहूयात अधिक माहिती। साताऱ्याच्या मान तालुक्यातील महिलांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या आंधळी धरणाचे पूजन करून आमदार जयकुमार गोरे पुढील मकर संक्रांतीपूर्वी जिहे कटापूरचे पाणी आणणार असून येणारी मकर संक्रांत जिहे कटापूरच्या पाण्याचे पूजन करून साजरी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। आमदार जयकुमार गोरेने जो शब्द दिलाय की ते पाणी आंधळी धरणात येणार आहे जिहे कटापूरचं, तर त्याबद्दल इथं मकर संक्रांती निमित्त महिला आहेत त्यांना आपण प्रश्न विचारत आहोत की तुम्ही का आला आहात धरणात आज? आम्ही इथे म्हणजे पाणी पूजन करण्यासाठी आलेलो आहोत। आम्ही आता मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे आम्ही बाहेर चाललोय खरं, पण म्हटलं आधी आपण धरणातून पूजन करायचं आणि नंतर बाहेर जायचं अशा हेतूने आलेलो आहे इथे। बरं, ठीक आहे। आणि जे आता जयकुमार गोरे साहेबांनी जो शब्द दिलाय की जे कटापूरचं लक्ष्मणराव इनामदार योजना उपसा सिंचन योजना आहे त्याचं पाणी जे येणार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ते पाणी येणार आहे ते म्हणजे आमची शेती तशी दुष्काळी भागातलीच आहे, आम्हाला त्या पाण्याचा भरपूर फायदा होणार आहे आणि त्या पाण्यामुळे म्हणजे जो मान तालुक्यातील दुष्काळ आहे तो पूर्णपणे नष्ट होणार आहे। ठीक आहे। म्हणजे तुमच्या ज्या शेती तुमच्या या पाण्यावर येते त्या पाण्याचं पूजन करायलाच आला आहात तुम्ही? हो। आंधळी धरणामध्ये पाणी आणून त्यांनी आमच्यासाठी खूप भारी केलेलं आहे आणि आमची शेती त्यांच्या ह्याच्यावरच म्हणजे चाललेली आहे। पीक पाणी किंवा जनावरांना पाणी वगैरे सगळं त्यांच्या ह्याच्यावरच चाललेलं आहे। ते आमच्यासाठी दैवत त्यांच्यासाठी आहे, ह्याचा आम्हाला खूपच आनंद आहे, त्यासाठी आम्ही भाऊंचा आभारी आहे। मान तालुक्यातील तर तुम्ही धरणात मकर संक्रांती निमित्त आला आहात, तर त्याचं काय कारण आहे? आम्ही मकर संक्रांती निमित्त पाणी पूजन करण्यासाठी आलो आहोत आणि भाऊ जे कटापूरचं पाणी आमच्या धरणात सोडणार आहेत त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे। या तालुक्यातील सर्व शेती म्हटलं ना तरी पण पाण्यावर तलावातील पाण्यावरच अवलंबून आहे आणि हे पाणी तलावात पडत आहे याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही भाऊंचे खूप खूप आभारी आहे आणि ते आमच्यासाठी दैवतच आहेत। त्याप्रमाणे त्यांनी जिहे कटापूरचं पाणी लवकरच आंधळी धरणामध्ये येत आहे आणि त्या पूजनाचे आम्ही म्हणजे पुढच्या वर्षीचा सण आमचा हा आंधळी धरणातलं पाणी पूजन करून आम्ही मकर संक्रांती सण साजरा करू। तसेच येणारे पुढील सर्व सण आंधळी धरणातील पूजनानेच केले जातील आणि मान तालुक्याचे आमदार म्हणजे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे ते बाकीच्या तालुक्यासाठी जरी आमदार असतील तरी आमच्यासाठी ते दैवत म्हणूनच आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।